एका अतिशय महत्त्वाच्या आणि खरं तर मला खूप आनंद असणाऱ्या एका विषयावर बोलायचं आहे. खूप वर्ष मी भाषणं करत फिरतोय सगळीकडं, लिहितोय पण आणि बडबड करण्याला तर काही सीमा नाही. जिथं माणसं भेटली तिथं बडबड चालू आणि ती कशीही म्हणजे तो माणूस कुठल्या रसाचा आहे एकदा कळलं की त्याच्यावर मग बडबड करणं अखंड आणि फार उलटसुलट बोलत राहणं, संदर्भ मिसळून बोलत राहणं वगैरे अशा बडबडीचा नाद आहे. आणि आता व्हिडिओ करायला लागल्यावरही मग बऱ्याचपैकी व्हिडिओ पण येतात खूप आणि माणसं जिथं भेटतील तिथं विचारतात आणि इतिहास काळापासून पुराणांपासून साहित्याबद्दल किंवा समाजाबद्दल त्या पद्धतीचं काहीतरी बोलत राहतो आपण आणि फार भेसळ करून मिसळ करून बोलत राहतो, इकडचा विषय तिकडचा विषय असं. तर गप्पांना आणि आता माझ्या व्हिडिओनाही तेच स्वरूप आहे. त्यामुळे एका व्हिडिओत मी सगळं बोलीन किंवा फार बांधेसूद बोलीन मुद्देसूद बोलीन असं शक्य नाही. ते असंच उलटं सुलटं होत राहणार आणि जेव्हा माझे सगळं बडबडून संपेल माझ्या डोक्यातलं जे जे आहे ते बडबडून संपल्यावर सगळे व्हिडिओ सलग ऐकल्यानंतरच मग मला नेमकं काय म्हणायचं आहे किंवा मी नेमक्या कुठल्या दिशेचा आहे किंवा माझ्या डोक्यात कुठली राजकारणं होती किंवा माझ्या डोक्यात कुठलं कपट आहे किंवा चांगलंच आहे का काही वगैरे याचा सगळा शोध नंतरच लागू शकतो. एका व्हिडिओत वगैरे ते शक्य नाही, कारण ते स्वतः स्वभाव तसा आहे. आणि मी पत्रकार राहिलो, संपादक राहिलो, पण याच्यात तरीही मी तसाच आगळपगळ राहिलो. मी लिहिलंही पाल्हाळीक. माझ्या आजोबांपासून कीर्तनकारांची परंपरा राहिली माझ्या घरात, प्रवचनकारांची, आणि तर ती एक सवय लागली आगळपगळ. तर यातला मुद्दा असा आहे की मी जिथं लोक भेटतील तिथं विचारतात की सर हे कुठल्या पुस्तकात मिळेल, म्हणजे कुठल्या पुस्तकात वाचायला मिळेल. आता याच्या माझ्या दोन प्रतिक्रिया येतात. पहिली गोष्ट म्हणजे ते आठवलं तर मी पुस्तक सांगतो पण, आणि कोणीतरी असा प्रश्न विचारतो याचा प्रचंड आनंद होतो, कारण पुस्तकांबद्दल चौकशी करणारी माणसं ही आत्मीय वाटतात मला. पण गोंधळ असा आहे की आयुष्यभरात आपण वाचलेलं जे असतं त्या वाचनाचं आपण काही तसे संदर्भ ठेवलेले नसतात लिहिलेले. आणि मला कुणाचीच कधीच अवतरणं वापरायची सवय नाही किंवा मी त्या अर्थानं स्मृतीनं कमकुवत माणूस आहे. त्यामुळे सगळं पटापटा नाही आठवत असं, आणि मग ते पुसट पुसट काही आठवत राहतं. तर मग मी ते सगळं संकलित करून काहीतरी बोलत राहतो आणि मग पुस्तकही सांगता येत नाही कुठलं पुस्तक वाचलं नेमकं किंवा कुठं ते आहे. बरं, माझ्या स्वतःच्या याच्यात बऱ्यापैकी पुस्तकं पडलेली आहेत आणि ही पुस्तकं, याला हा सोट आहे आमचा, माझ्या स्टुडिओत आहे, आणि याचं नाव सोटू ठेवण्याचं खरं कारण असं आहे, ओंकार भोजने नावाचा अभिनेता आहे. तो कुठलं तरी बतावणी करतो एका कार्यक्रमात, आणि त्या कार्यक्रमात त्याचा कोणी भाचा असतो आणि त्याला तो सोटू म्हणतो. आणि ओंकार भोजने ज्या गोडव्यानं ते म्हणतो, ओंकार भोजने हा फार थोर अभिनेता आहे. म्हणजे त्याचा आवाज, त्याच्या आवाजाचा वापर, त्याच्या डोळ्यांचा वापर, त्याच्या चेहऱ्याचा वापर, शब्दांची फेक, टायमिंग, वेळाचा अचूकपणा, फार ओंकार भोजने मोठा नट आहे. आणि मग ते आवडलं आणि हे पिल्लू आलं कुठून बाहेरनं. म्हणजे मी स्वतः मांजरं पाळलेलं आहेत, पण माझ्या घरात मांजरं येत राहिली आणि आम्ही त्यांना हाकलून न देता खायला प्यायला घालत राहिलो, आणि मग साहजिकच ती आमचीच मांजरं आहेत असं लोकांना वाटत राहिलं ना. आम्हाला भयंकर नाद आहे मांजरं बिंजरं पळायचं, असं काहीतरी झालं. आणि पाळायचं वगैरे नाद नाही, पण ते फार काही हाकलून द्यायचे नसतात, सांभाळत बसतो. त्यातला हा सोट्या होता. तो ओंकार भोजने त्याच्या भाच्याला छोटूचं सोटू करतो. तर ओंकार भोजनेचे उच्चार इतके सुंदर आहेत, असं थोडंसं तोत्र होऊन बोलल्यासारखं तो बोलतो. खरं तर तो तोत्रा नाही आहे, पण ज्या पद्धतीनं तो सोटूला हाक मारतो, छोटूला सोटू म्हणून, अरे सोटू. तर मग हे आमच्याकडं आलं पिल्लू आत्ता काही दिवसांपूर्वी, आणि मग याचं नाव आम्ही आवडीनं सोटू ठेवलं. ते आता मी बोलत असताना चढलं, त्याला काही घेणं नाही, मी व्हिडिओ करतोय वगैरे. तर मी म्हणत होतो वाचनाचं ते पुस्तकं विचारत राहतात लोक, आणि मग आनंदही झालेला असतो की त्यांनी पुस्तक विचारलं, पण मला सांगता येत नाही. आणि मग आता मला असं वाटत राहतं की जे कोणी ही पुस्तकांची चौकशी करणारे लोक आहेत ना, एक लक्षात घ्या, माणसाला वय असतं, तर माणसाचं जितकं वय आहे ना तेवढंच वाचनाचं पण वय असतं.
ज्ञानाला वय नसतं, ज्ञानाला कुठलंही वय नाही. ज्ञान हे माणसांपेक्षा फार पुढं चालू असतं. ज्ञान हे या पृथ्वीवर माणसाच्या जन्माआधीपासून मानवजातीच्या जन्माआधीपासून उपलब्ध होतं. ते माणसाच्या जन्माबरोबर विकसितही होत राहिलं आणि माणसं येत जात राहिली, पण ज्ञान विकसित होत 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 पुढं जात राहिलं. तर ज्ञानाचा पाठलाग ही अवघड गोष्ट आहे. पण वाचनाला माणसाचं वय असतं. तर ती काय होतं की तुम्ही माझ्या जगण्यातली पहिली आवड आहे ती वाचन आहे. म्हणजे माझ्या जगण्याचा मुख्य उद्देश किंवा उद्देश नाही, उद्योग हा वाचन होता. मी साधारण 8व्या वर्षी वाचायला लागलो, चुकून वाचायला लागलो आणि मग वाचनात रमलोच. इतकं रमलो की जे हाती पडेल ते, म्हणजे वाचनाचेच आचाट किस्से आहेत. म्हणजे मी एकेकाळी कुठं हागणदारी मुक्त गावं नव्हती आणि मग कुठेही गेलं बऱ्यापैकी शहरात गेलं तरी उघड्यावर जावं लागायचं. तर आम्ही हागणदारीत गेल्यावरही तिथली पडलेली रद्दीची कागदं असतात ना, फेकून दिलेली, ती वाचत बसायचं आपलं. उद्योग चालू आहे एकीकडं आणि दुसरीकडं कागदं ओढायची आमची काँग्रेसच्या काड्यांनी वाळलेल्या, आणि कागदं वाचत बसायचो. आणि ते बऱ्यापैकी पसरलं होतं. आणि नंतर माझ्या वर्गातलीच एक मुलगी त्या पांदीच्या पलीकडे राहायला होती, ती पाणी बिणी भरायला जायची. ती वर्गातल्या मुलींना सांगायची, आणि वर्गातल्या मुलींच्या थोरल्या मुली ज्या होत्या त्यांनी एकदा मला झापलं होतं, तू काय रे म्हणे तिथं वाचन करत बसलेला असतो. तर ते अशाही मी जेवताना वाचलेलं आहे, शौचालय जाताना, मग घरातही जेव्हा शौचकूप आहेत आणि तिथेही जाऊन 2-2 तास बसणं, महत्त्वाचे ग्रंथसुद्धा तिथं वाचले आहेत. तर ती वाचन हा पहिला उद्योग आहे आयुष्याचा. दुसरा उद्योग मग त्या वाचनाच्या नादानं लिहिण्याचा नाद लागला, आणि मग दुसरा उद्योग लिहिण्याचा झाला. आणि गंमत म्हणजे खूप पद्धतीची कामं केली, मजुरी केली, शेती केली, रंगारी काम केलं, मास्तरकी केली. पण गंमत अशी की ज्यात रमलो ते पुन्हा वाचनाचंच काम होतं. मी पत्रकारिता केली आणि संपादनं करत राहिलो. तर संपादनात वाचणं, मुळात वाचनाची आवड, त्याला कुठली दिशा नाही, बेछूट वाचन आणि कुठलंही आडवं तिडवं काही वाचणं. आणि मग संपादक झाल्यावर तर काय, मग एवढे ढिगारे जगभर येणार. आणि आणखी एक आहे की आम्ही दोघं तिघंच होतो मराठीत की ज्यांनी अनेक प्रकारचे हाताळले. म्हणजे माझ्या आधी थोडेसे मराठे होते की ज्यांनी बऱ्यापैकी वेगवेगळ्या विषयांची संपादनं केली, आणि मी दुसरा होतो म्हणजे कशाचीही संपादनं केली, लहान मुलांपासून शैक्षणिक अंकांपासून सौंदर्य, खाद्यपदार्थ, वैचारिक, राजकीय, थ्रिलर, कुठल्याही प्रकारची संपादनं केली. म्हणजे कुठला विषय तसा वर्जच नव्हता संपादनाला. आणि त्यामुळं झालं असं की सगळ्याच प्रकारचं वाचन झालं, त्या वैचारिक पण बऱ्यापैकी, आणि स्वतःचा वाचनाचा नाद होता. तर हे इतकं आडवं तिडवं झालंय की आत्ता मला लक्षात येतं की तुम्हाला जेव्हा तुमच्या मेंदूची दिशा ठरवायची असते, किंवा तुम्ही काय जगलेले आहात किंवा काय जगायचं हे ठरवायचं असतं ना, त्याला 60 यावी लागते बरं का. म्हणजे साधारण 10व्या वर्षी माणूस वाचायला लागला तर, असं म्हणू 10व्या वर्षी, 15व्या वर्षी, 20व्या वर्षी, तेव्हापासून मला स्वतःला असं वाटत राहतं की 60पर्यंत माणसानं भाष्य करू नयेत. म्हणजे मग ती सगळी व्यापक अशी भाष्यांची एक दिशा तयार होते आणि तुमची मानवी जगण्याची भूमिका तयार होते. तिला 60 यावी लागते असं मला आत्ता वाटतं बरं का. म्हणजे तुम्ही 5व्या, 10व्या, 10व्या, 20व्या वर्षापासून जे जे वाचत येतात ते तुमचा ऐकण्याचा, जाणून घेण्याचा, समजून घेण्याचा आणि आकलनात घेण्याचा तो मोठा कालखंड आहे. आणि एकदा आकलन झालं की तुमची हळूहळू ती 10-20 वर्षापासूनची मतं तयार होत 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 60पर्यंत पक्की होतात. अर्थात तुम्ही पूर्ण ज्ञानी होत नाही बरं का 60, तेही पुन्हा हेच नाही, म्हणजे त्याच्यावर लगेच ठामपणा वगैरे असं नको आहे. त्याच्याही नंतर प्रवास चालू राहतो वाचनाचा, ज्ञानी होण्याचा, आणि ज्ञान पुढंच जातं आणि माणूस एकदम निघून जातो. पण मला असं वाटतं की 20 ते 60 हा जर कालखंड धरला तर यात ना माणसांनी खूप वाचलं पाहिजे, आणि खूप माणसं पण वाचता येतात, माणसं समजून घेतात, मग लोकांचं ऐकलं पाहिजे. तर मी ज्या वडीलधाऱ्यांमध्ये राहिलो वेगवेगळ्या क्षेत्रातल्या, म्हणजे त्या संपादनामुळं तर इतकी माणसं भेटली आयुष्यात, किती प्रकारची ना. म्हणजे कुठलं क्षेत्र असं नाही, कुठल्या कलेचं क्षेत्र असं नाही, मग इतिहासातलं असेल, पुरातत्वाचं असेल, धर्मांचं असेल, जातींचं असेल,
समाजकारणाचा आहे, राजकारणाचा आहे, त्या सगळं मग त्यांचं ऐकत राहणं. तर 20 ते 60 मधल्या लोकांनी ना, मला नेहमी असं वाटत राहतं, ऐकलं पाहिजे खूप. आणि मग तुमचा मेंदू तयार होतो, होत जातो, मेंदूची दिशा तयार होत जाते. आणि मग 60 नंतर तुम्ही पक्क्या भूमिका मांडायला लागता. म्हणून मग तो कालखंड घेतला पाहिजे. आणि हा कालखंड वाचनाचा आहे, दांडग्या. आणि 60ला आल्यानंतर तुम्हाला कळतं नेमकं काय वाचलं पाहिजे. मग तुमची आवड निवड सुरू होते, तुमचं आयुष्य थोडंसंच राहिलेलं असतं. मग तुम्ही मोजकीच पुस्तकं वाचायला लागता, निवडकच वाचायला लागता. माझं अजून तसं झालेलं नाही, कारण माझ्याकडे काही येतं वाचायला. मी आजही संपादनात आहे. बऱ्यापैकी पुस्तकं लोक देत राहतात, मी स्वतःही छापत राहतो. आणि यातनं मग ते बऱ्यापैकी उलथापालथ होत राहते. वाचनाचं रोज काही ना काही चालू असतं, आणि सगळ्या प्रकारचं. त्यात नाटकं असतात, साहित्य असतं, शेतीविषयक असतं, कारागिरी विषयक असतं, विज्ञान विषयक असतं, राजकारणाबद्दल असतं, कविता असतात, असं काहीही. तर ही वाचनाची ती पद्धत आहे, असं मला सांगायचं होतं. आणि लोक जेव्हा विचारतात की कुठल्या पुस्तकाचं, सर पुस्तक सांगा म्हणजे आम्हाला वाचायला, तर एक दुसरी भूमिका अशी आहे की भाऊ मी का सांगू, कारण मला एक तर खरंच माहीत नाही ते कुठल्या पुस्तकात ते साधारण आठवत असतं. आणि त्या माणसात बरं तो कुठंतरी दुसरीकडेच भेटलेला असतो किंवा कुठंतरी विचारतो, तेवढा वेळ कोण देणार दादा. जगण्याची कामं आहेत अजून, मागचा पिच्छा सुटलेला नाही सगळा. हा जो जगण्याचा गाडा आहे, तो गाडा अजून सुटलेला नाही. तर एका माणसाने एक पुस्तक विचारलं तर त्याच्यासाठी जाऊन त्या सगळ्या पुस्तकांच्या गर्दीत हात घालणं आणि मग ते तपासून काढणं, कुठं वाचलं होतं बरं आपण, असं ते शोधत बसणं, वेळ नसतो. तर मग त्याला एक उत्तर माझ्याकडे असं आहे की कुणी काही विचारलं तर मला असं वाटतं की एका पुस्तकाचे संदर्भ नाही विचारू. मग फार महत्त्वाचं असं आहे की तुम्ही त्या विषयाच्या अनुषंगानं शेकड्यांनी पुस्तकं असतात, ती वाचली पाहिजेत. खूप पुस्तकं असतात जगात. मग त्या विषयाची पुस्तकं कुठं मिळतील हा मात्र प्रश्न असू शकतो. आणि त्याचं साधं पुन्हा उत्तर असे की ते वाचनालयांमध्ये, ग्रंथालयांमध्ये आहे. वाचनालय वेगळं आणि ग्रंथालय वेगळं हेही लक्षात ठेवलं पाहिजे. वाचन म्हणजे रोजमर्राच्या जिंदगीत करमणूक म्हणून वाचलं जाणारी पुस्तकांचं ते ग्रंथालय असू शकतं. पण ग्रंथालय ही आणखी गंभीर होणारी गोष्ट आहे. आणि ती कितीही जुनं असू शकतं आणि तिथं काहीही असू शकतं. जगातलं कुठलंही पुस्तक तिथं असू शकतं. तर तुम्हाला मग वाचनाचा नाद असेल तर वाचनासाठी तुम्ही पुस्तकं शोधत जाता, हे एक प्रकार आहे. पुस्तकं विकतही घ्यावी लागतात, हाती मिळतील ती. पुस्तकं चोरू नये मात्र. मी आयुष्यात कधीही पुस्तक चोरलेलं नाही, ढिगाणं पुस्तकं वाचली. अजून एक मध्येच तुम्हाला सांगायचं आहे, माणूस 100 वर्ष जगला ना तर आपल्याकडे म्हणतात ना त्यांचं खूप वाचन आहे. या जगातल्या कुठल्याही माणसाचं खूप वाचन कधीच होत नाही, कधीच होत नाही. याचं खरं कारण मी एकदा हिशोब केला, वाचनाची भूक असल्यामुळे एकदा हिशोब केला आणि त्याच्यावर लेखही लिहिला मी. पुणे मराठी ग्रंथ संग्रहालयाचा अंक निघतो, त्यात मी एकदा लेख लिहिला होता, मोह नावानं. मोह, वाचनाचा मोह. तर त्या मोहच्या मध्ये हिशोब मांडला होता मी की दिवसाला पहिल्या दिवशी जन्माला आलेला माणूस त्या दिवशी 5 पुस्तकं वाचतो, आणि मरणाचा जो शेवटचा दिवस आहे 100 वर्ष पूर्ण केल्यावर त्या दिवशी 5 पुस्तकं वाचतो. अशी रोज 5 पुस्तकं वाचून संपवणारा माणूस म्हणजे पहिल्या दिवशी जन्माला आल्या आल्या पहिलं पुस्तक उचकतो आणि संध्याकाळ होता होता, रात्र होता होता, झोपण्याआधी 5 पुस्तकं वाचून संपवतो. असं करत करत तो रोज 5 पुस्तकं वाचतो आणि 100व्या वर्षाच्या शेवटच्या आयुष्याच्या शेवटच्या दिवशी तो 5वं पुस्तक मिटतो आणि मगच मरतो. असं केलं तर 1,36,000 का काहीतरी पुस्तक होतात. आणि मग त्यात मी काटछाट करत बसलो होतो की याला वेळ जातो, आपल्याकडे 20-25पर्यंत असाच वेळ जातो, मग म्हातारपणात डोळे जातात, पुन्हा संसार, जगण्याच्या लढधडी, या सगळ्यातनं वेळ मिळाला. मग तो जो काही वेळ मिळतो तर साधारणपणे किती मोठा प्रकांड पंडित असेल तर अख्ख्या आयुष्यात 100 वर्ष तो नीटच जगला तर 12,000च्या वर पुस्तकं वाचत नाही, असं मी गणित काढलं होतं. आणि गंमत अशी आहे, हे 1,36,000 का काय जो आकडा होतो तो मी आता खूप वर्ष झाली तो जुना हिशोब केला होता. तर ही सगळी पुस्तकं आज जगात एकाच दिवशी छापली जात असणार वेगवेगळ्या भाषांमध्ये. म्हणजे आपल्या जन्माआधी गेल्या 1000 वर्षात छापली गेलेली पुस्तकं, आपल्यानंतर छापली जाणारी पुस्तकं आणि आपल्या हयातीत रोज जगभर छापली जाणारी पुस्तकं, जगभरच्या वेगवेगळ्या भाषांमध्ये आणि वेगवेगळ्या विषयांची.
तर 12,000 पुस्तकं ही किस झाड की पत्ती आहे. हे झाड आहे. पुस्तकांचं जग हे झाड आहे. आणि ते भरलेलं झाड एवढं अवाढव्य, त्या झाडातलं एक पानभर तुम्ही वाचता. बरं ते पान किती जुनं आहे, किती वयाचं आहे, कवळं असण्याची शक्यता आहे, जरठ झालंय, मोठं झालंय. एखादं पानभर वाचता तुम्ही झाडाच्या त्या. म्हणजे एवढा मोठा पसारा आहे पुस्तकांचा. आणि त्या बरं विषय किती आहेत. अजून एक सांगायचं म्हणजे काही लोक म्हणतात की ते साहित्य नावाचा एक शब्द आहे. तर ते आपल्याकडं तो अजून त्यांना लोकांना कळत नाही. जगातलं कुठलंही पुस्तक हे साहित्यच असतं. कुठलंही. ती तुमच्या शाळेतली पुस्तकं असोत किंवा कुठल्याही क्षेत्राबद्दलची असोत, कुठल्याही ज्ञानाबद्दलची असोत, कुठल्याही विषयाची असोत. जगातलं कुठलंही ज्ञान हे साहित्यबाह्य नाही आहे. जे जे लिखाणात येतं आणि जे जे मार्गदर्शन करतं किंवा जे जे तुम्हाला अकलेला भर घालतं किंवा वाचायला देतं ते सगळं साहित्य असतं. म्हणजे रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भूगोल, इतिहास सगळी पुस्तकं ही साहित्यात येतात. गणिताची पुस्तकं साहित्यातच येतात. मी असं मानतो. साहित्याला काही वर्ज नाही. साहित्यात जगातले सगळे विषय येतात. त्या शाखा करून घेतो आपण, ज्ञानशाखा. आणि मग ते आम्ही इकडचं वाचलंय, तिकडचं वाचलंय. वाचल्याशिवाय काही घडत नाही. आणि मग ती पुस्तकच पाहिजेत असं नव्हे. आता इंटरनेटवरही वाचायला खूप मिळतं. प्रचंड लिखाण आहे इथं. यात जरा चुकाबिका असतात, कारण याच्या तपासण्या भाषेची जर वाटच लागलेली असते. शुद्ध लेखन बेशुद्ध असतं, सगळं आहे. चुकीचीच माहिती खूप असते. ते विकिपीडिया नावाचं गोष्ट आहे काहीतरी, तिथं कोणालाही भर घालायची सोय आहे. त्यामुळे कुणी काही भर घालत राहतं. आणि मला विरोधक समजणारे जे काही लोक आहेत ते तर माझ्या विकिपीडियावर मजकूरच येऊ देत नाहीत. कोणी माझ्याबद्दल विकिपीडियात मजकूर टाकला की ते उडवतात येऊन. त्यांना वाटतं याला प्रसिद्धी मिळेल. तर ते नाही जगलो मी प्रसिद्धीसाठी. मी माझं वाचन हे पहिलं काम होतं, लिहिणं हे दुसरं काम होतं, तिसरं काम संपादन होतं. आणि मध्ये मध्ये सगळ्या जगण्याचे अनुभव, भटकेमुक्तांच्या पालांपासून आदिवासींच्या झोपड्यांपासून पंचतारांकित राहणाऱ्या लोकांपर्यंत सगळीकडे वावरणं होतं. आणि ते समृद्ध होतं. आणि ते वावरणं हा एक हे होतं. आणि मग त्यातनं माणसं समजून घेणं. मी कोणालाच परक मानलं नाही. मी त्या अर्थानं मग जातींवर आत्ता बोलायला लागलो. जाती ठोकतोच पहिल्यापासून. जाती आणि धर्म, सगळे धर्म आणि सगळ्या जाती मी ठोकत आलेलो आहे. हे नसतंच. ही काल्पनिक गोष्ट आहे. हे घेऊन उगीचच आवणत राहतात, माणसाशी भेद करत राहतात. त्यामुळे जाती धर्म ठोकत राहतो आणि जातींची नावं घेऊनच ठोकत राहतो. धर्मांची नावं घेऊन पण ठोकत राहतो. ते लिहिलंय पण. म्हणजे ते ट्रोलिंग करणाऱ्या मूर्खांना ते सांगायचं, ते मुसलमानांबद्दल बोलून दाखवा, त्या ब्राह्मणांबद्दल बोलून दाखवा, त्या बहुजनांबद्दल. मी सगळ्यांबद्दल बोललेलो आहे. माझी लिखाणं वाचा आणि व्हिडिओ पण ऐकत जा. मरेपर्यंत वाचा. म्हणजे तुम्ही मरेपर्यंत ऐकत राहा. तुम्हाला खूप कळेल की हा या भूमिकेचा माणूस होता. तो वाचन हा मुद्दा या अर्थानं तुम्ही पाहिला पाहिजे की मी संदर्भ नाही देऊ शकत. म्हणजे देऊ शकतो पण ते एवढा वेळ नाही दादा. एकेका माणसाला किती वेळ देणार. आणि सगळीजण विचारत राहतात, तर त्यांच्याबद्दल कळवून येतं. आणि मग मी त्यांना सांगतो की तुम्ही वाचनालय गाठा आणि ग्रंथालय गाठा. तुम्ही उलट सुलट वाचायला सुरुवात करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगतो, वाचनाला ना आपला विचार आणि तुपला विचार असं नसतं करायचं. आपल्याकडे ते केलं जातं. भारतात वाचनाला सुद्धा जातवाद आणि धर्मवाद आहे. माणसं आपल्याच जातीचं काहीतरी वाचतात. अरे तुमच्या जातीचं तुम्हालाच माहिती आहे, तर कशाला वाचतात. दुसरे कसे जगतायत हे जाणून घ्या ना. मग त्याच्या तुलना करा ना. ते आपल्यापेक्षा खालचे आहेत का, वरचे आहेत का, आपले समान आहेत का, आपल्यापेक्षा वेगळं काही जगतायत का, काय प्रथा आहेत, पद्धती आहेत, या सगळ्याचं कडबोळं होणं. म्हणून मग आपला तुपला विचार न करता वाचलं पाहिजे. दुसऱ्याचं पण वाचलं पाहिजे. आणि साहित्याबद्दल एक महत्त्वाची गोष्ट, बहुतेक साहित्य जगातलं 99% साहित्य हे करुणेनं आणि ज्ञानासाठी लिहिलं गेलं आहे. 0.1% एवढं पर्सेंट पुस्तकं मात्र द्वेषयुक्त लिहिली गेली आहेत. ती घाणेरडीच आहेत. त्यांनी फक्त प्रचारकी, तर ते साहित्य नाही, ते प्रचारकी पत्रक आहेत. पत्रकही साहित्यातच जमा होतात, पण प्रचारकी पत्रक आहेत आणि ती द्वेषाची आहेत. बहुतेक जगातलं साहित्य हे करुणामयी आहे आणि ज्ञानाचं आहे, माणसाच्या विकासाचं आहे. बलात्कार कसा करावा याच्यावर तुम्हाला कधी पुस्तक लिहिलेलं दिसणार नाही. पण त्यांच्यावर बलात्कार केला पाहिजे असं म्हणणारे द्वेषयुक्त साहित्यिक आहेत. आणि ते भारतात जास्ती आहेत.
तर द्वेषाचं काही लिहिलं गेलं आहे. मला असं वाटतं तेही वाचून ठेवलं पाहिजे. आणि साहित्यिकांमध्ये तो भेद नका करू. तो कुठल्या विचारधारेचा, तो काय त्याचं मांडून घेऊ दे ना त्याला. जग आहे ना करुणेचाच प्रवास करत राहतं, मायेचा प्रवास करतं, आपुलकीचा प्रवास करतं, एकमेकांच्या मदतीचा, एकमेकांना मदत करण्याचा प्रवास करतं. तर यात आहे ना याचा विचार त्याचा विचार असं करू नये. आणि बहुधा जमलं तर दुसऱ्याच विचारांची पुस्तकं वाचावीत, म्हणजे ठोकता येतात. वाद प्रतिवाद करायचा असेल तर ठोकता येतात. आणि मी मगाशी जे म्हणालो, तर 20 ते 60 या वयातल्या माणसांनी ना वाचनं तर करावीत, मोठमोठ्यांचं ऐकावं पण, आणि त्यांच्याशी संवादी व्हावं, वादविवाद करू नये. वादविवादाचं वय हे 60 नंतर सुरू होतं. आणि वादविवाद हेही आपुलकीनं झाले पाहिजेत, ट्रोलिंग करून नव्हेत. दुसऱ्याच्या जातीन धर्म आणि ते उचकत राहायचं, मग त्याची वैगुण्य, तर ते तसलं नव्हे. बौद्धिक वाद संवाद झाला पाहिजे, वादविवाद झाला पाहिजे. मुद्दे तपासून घेणं, कुठं आहे काय आहे, आणि मग संदर्भ विचारणं. तर मग संदर्भ म्हणून सांगायचं तर जगात एवढी पुस्तकं आहेत, आणि आपल्याकडे बहुधा जाती धर्म आणि इतिहास महापुरुष यांच्यावरनं वाद होतात. महापुरुषही आपण जातीत वाटून टाकलेले आहेत आणि त्यांची वाट लावलेली आहे. त्यामुळे आपले महापुरुष जागतिक पातळीवर महापुरुषच होत नाहीत. ते जर अख्खे भारतीय केले असते तर आपण सगळ्यांकडे घेऊन गेलो असतो. महात्मा गांधी जगभर पोहोचलं त्याची खरी कारणं अशी आहेत की महात्मा गांधी तुम्हाला कुठल्याच जाती धर्मात कोंबता येत नाही. त्यामुळे महात्मा गांधी जगभरच्या सगळ्या देशांमध्ये पोहोचला आपल्याकडचा, आणि तोच आदर्श मानला जातो आता. म्हणजे जगभर जी जी माणसं आदर्श मानली जातात त्या 3च माणसं आहेत: गौतम बुद्ध, येशू ख्रिस्त आणि महात्मा गांधी. हे लक्षात घ्या. जागतिक पातळीवर ज्यांची मान्यता आहे ते फक्त 3च लोक आहेत. त्यातलं एक भारतातलं आहे. तो त्याचं कारण असं की त्याला जात आणि धर्म नाही. बाकी महापुरुषांचं तुम्ही जातीच्या खातेऱ्यात त्यांना घालून ठेवून, कोंडवाडा करून ठेवून वाटोळं एवढं केलं की ते महापुरुष एवढे मोठे होते विचारांनी, ज्ञानानं, कर्तबगारीनं, ते तुमच्या जातींमुळं, तुम्ही त्याच्यावर 7-12 जो सांगितला, ठापकन माझंच आहे, तर त्यानं वाटोळं झालं, आणि दुसरे त्या महापुरुषाचा तुमच्या जातींमुळं भेद करत राहिले. हा आपल्या जातीचा नाही, काहींनी म्हणायचं माझ्या जातीचा आहे, आणि काहींनी म्हणायचं आपल्या जातीचा नाही. याच्यामुळं ते महापुरुष कधीही महापुरुष होऊ शकलेले नाहीत. तुमच्या तुमच्या त्या डबक्यात ते आहेत महापुरुष. महापुरुष खऱ्या अर्थानं मोठे व्हायचे असतील ना तर ते फारच. अजून एक महत्त्वाचा माणूस आहे आपल्याकडे, महात्मा फुले. हा जगभरच्या शोषितांबद्दल बोलणारा माणूस आहे. तो लोकलचा असला तरी ग्लोबल आहे. तो ग्लोबल नाही होऊ दिला. कितीतरी माणसं आहेत अशी, त्यांना मोठं होऊ द्यायला पाहिजे होतं. इथं आपण धर्म आणि जातींच्या झगड्यात वाचन अडकवलं, महापुरुष अडकवले, इतिहास अडकवला, आणि त्यांना वाटोळ झालं. आणि बहुधा आपल्याकडं आणखी एक खुमखुमी आहे लोकांना. राजकारणावर बोललेलं आवडतं लोकांना, नटनट्यांबद्दल बोललेलं आवडतं, थोडंफार क्रिकेटबद्दल. पूर्वी क्रिकेटबद्दलच फार बोलायचे, पण क्रिकेट हा बाजार धंदा झाला आहे. आणि ते कोण जयशहासारखे भंपक माणसं त्याची, तर तिथं लक्षात आलं. म्हणजे शरद पवार, जयशहा हे क्रिकेट मंडळात का गेले, क्रिकेटर कुठं गायब झाले, इथून लोकांचा क्रिकेटवरचा विश्वास उडाला आहे. पण क्रिकेटबद्दल आता तर चर्चा ऐकत नाही. आमचं तारुण्य सगळं क्रिकेटवर चर्चा करणं, आणि हिरो पण होते आमचे जगभरचे. विवियन रिचर्ड हा मला नेहमी आवडणारा क्रिकेटर होता. पाकिस्तानचा तो इम्रान खान, आपल्याकडचा अझरुद्दीन होता. मी वयात यायला लागलो आणि क्रिकेट खेळायला लागलो तेव्हा अजित वाडेकर आणि सुनील गावस्कर होते. हे असे महान माणसं. तर तो आम्ही भांडायचो पण मित्रांमध्ये, हात भारी आहे, तो भारी आहे, तो कसा खेळला. आणि त्यावेळेस फक्त आकाशवाणीची वर्णनं ऐकून, पेपरात येणाऱ्या बातम्या आणि फोटो याच्यावर भांडत राहायचो. तर क्रिकेट आता त्यातली रम्यता संपली आहे, आणि त्याचं बडबडीत बाजारीकरण झालं आहे, आणि गलिच्छ बाजारीकरण झालं आहे. मॅच फिक्सिंग वगैरे त्यातला रस संपला. पण हे काहीतरी आवडीचे विषय आहेत आपल्या. राजकारण हा मुख्य आवडीचा विषय आहे भारतीय माणसांना. तुटून पडतात लोक बोलताना, बार बोलत राहतात, आणि छान आहे ते. मग दुसरं नटनटे आहे. आणि तिसरा आणखी एक विषय तो इतिहास. आणि मराठी माणसाला तर इतिहासात भयंकर रस. आणि जो उठेल तो स्वतःचा इतिहास करून काहीतरी सांगत राहतो. सोशल मीडियामुळं तर काय विचारच नका. पण तेही चांगलं वाटतं मला. फक्त एक आहे की मी जेव्हा व्हिडिओ करतो किंवा लोकांमध्ये जातो, गप्पा मारत बसतो, खूप लोक विचारतात, बुद्धी आम्हाला कुठं वाचायला मिळेल, काय वाचायला मिळेल कुठं. तर मी मग सांगत राहतो काही काही पुसट. पण त्याचं मग मी काय वाचलं याच्यावर एकदा पुस्तकं व्हिडिओ करू आपण. पण त्याच्या आधी मला सांगावंसं वाटतं की जगभर इतक्या सुंदर, भारतातच इतक्या जुन्या आणि सुंदर ग्रंथालय आहेत. म्हणजे कलकत्त्याचं सगळ्यात मोठं ग्रंथालय आहे. खूप ब्रिटिश काळापासून ते इतकी संपदा आहे तिथं. ते एक आहे. दाराशुकोची दिल्लीत आणि श्रीनगरला, काश्मीरमध्ये दाराशुकोच्या काळात त्यानं जमवून ठेवलेली पुस्तकं आहेत, आणि त्याच्यात भर पडत गेली आहे. तर ती ग्रंथालय शोधली पाहिजेत.
बिहारच्या राजधानीत महत्त्वाचं सरकारचं ग्रंथालय आहे, खुदाबख्श लायब्ररी म्हणून आहे. खूप हस्तलिखित आणि खूप पांडुलिप्या आणि खूप दुर्मिळ ग्रंथ. हैदराबादला सफदरजंग म्युझियमच्या शेजारी कुठं महत्त्वाची लायब्ररी आहे निजामकालीन. निजामालाही नाद होता पुस्तकं. ते जे सगळे निजाम झाले त्यांनी खूप जगभरची पुस्तकं गोळा करून ठेवली. ती तिथं उभी आहे, उपलब्ध आहेत. शेतीशास्त्रावरचा एकमेव ग्रंथ तिथं आहे आपला हैदराबादला. किंवा एशियाटिक लायब्ररी आहे मुंबईची. पुण्यात इतिहास संशोधन मंडळ आहे. इथं तर एवढी कागद आहेत. ते इतिहास संशोधन मंडळाचं सभासद व्हावं आणि जाऊन बसावं तिथं. आणि नाही रोज जमलं तर मग ठीक आहे ना, वर्षातनं एकदाच महिना काढून यायचं, त्यांना परवानगी घ्यायची आणि ते परवानगी देतात तुम्हाला. त्या सगळी कागदपत्र एवढ्या भन्नाट माहिती आहेत सगळ्या. तुम्हाला तथाकथित जो धक्का बसायचा ना, अशा माहित्या खूप उपलब्ध आहेत तिथं इतिहासाबद्दल. तर तिथं जाऊन वाचलं पाहिजे. चेन्नईला आहे, हैदराबादला आहे, कलकत्त्याला आहे, बिहार पाटण्यात आहे, काश्मीरमध्ये आहे, दिल्लीत लायब्ररी आहे जुन्या, आणि जगभरच्या लायब्ररी येतो. तुम्हाला जर आवडणार असेल तर मी लायब्ररीयांची माहिती देणारी पण व्हिडिओ करतो छोटे छोटे. पण आणि तिथं काय आहे ते पण 1,500-2,000 हजार वर्षाचे ग्रंथ आहेत, पांडुलिप्या आहेत. नालंदाचे ग्रंथ याच्यात आहेत चीनमध्ये, अजून जपून ठेवलेत. तुम्हाला जावं लागेल. अजून महत्त्वाचा संदर्भ राहिला, शिवाजी महाराजांच्या जन्माआधी नाही, जन्मानंतर 5 वर्षांनी उभी राहिलेली, शिवाजी महाराजांच्या जन्मानंतर 5 वर्षांनी उभी राहिलेली लायब्ररी हा शब्द ग्रंथालय तंजावरला आहे. तिथं जाऊन नम्रपणे त्यांना हात जोडले आणि वाचू द्या, आणि खऱ्या अभ्यासक असाल तर ते कुठलंही कागदाला हात लावू देतील. जपून हाताळले पाहिजेत आणि गायब काय करायचं नाही का त्यातलं, जपून हाताळलं पाहिजे. मी आत्ता जाणार आहे तंजावरला. तरुणपणापासून 1-2 वेळा जाऊन पाहून आलो आहे, पण आता त्या घराण्यातल्या माणसांशी संपर्क झाला आहे. त्या घराण्याची राजकन्या संपर्कात आली आणि मग त्या ताईंना मी म्हणालो की मला, तर त्या म्हणाल किती दिवसांची सोय करतो तुम्ही, किती वर्ष. मी म्हणाल नाही, 2-3 महिने राहता आलं. मस्त इडल्या, कॉफी आणि पुस्तकं आणि ते पांडुलिप्या जाणून घेणं. आता फार वय राहिलेलं नाही, पण टिपणं काढेन मी, मधून संदर्भ देत राहीन कुठं काय वाचलं. नाना फडणवीसावरचं एक अतिशय बिकट पुस्तक माझ्याजवळ आहे, ते एकदा मला दाखवायचं आहे. किंवा मी काय वाचलं तेही का वाचलं तर माझ्या पुस्तकांची एखादी माहिती देईन. माझ्याकडे फार संग्रही पुस्तकं नाही ठेवली, मी वाटून टाकली. अक्षरमानवची वाचनालय आहेत किंवा कोणी आलं वाचायला देऊन टाकत राहिलो पुस्तक एका ठिकाणी साठवायचं नसतं. फार माझं मोठं ग्रंथालय वगैरे ते ठीक आहे, म्हणजे ज्यांना हौस आहे त्यांनी ते करावं. काय आपण मेल्यावर काय होणार त्याचं, म्हणून मी पुस्तकं गंभीर वाटणाऱ्या माणसांना देऊन टाकली. आणि अक्षरमानवची तर गावोगावी फुकट वाचनालय काढतोच आहे. सगळी पुस्तकं जी जमा झाली ती देऊन टाकत राहिलो. माझ्या आवडीची पुस्तकं मात्र मी ठेवलेली आहेत. मला जे आवडेल ते मी माझ्याकडे ठेवलेलं आहे. आणि त्यात मग ते मध्यकालीनच खूप सारं आहे. आणि मी आग्रा दिल्ली या भागात शिकून आल्यामुळे तिकडचा इतिहासही मला बऱ्यापैकी माहिती आहे. तर मला असं वाटतं तुम्हाला जायचं असेल तर मला वाचन ही उपयोगीच गोष्ट आहे. वाचनालयामध्ये जाऊन वाचलं पाहिजे आणि ग्रंथालय शोधायची सवय पाहिजे. आयुष्याचा वेळ देण्याची सवय पाहिजे. कुठेतरी कोणाला तरी फुकटात संदर्भ मागणं आणि मग अचूक तेवढंच पुस्तक वाचणं असं नाही होत. त्या पुस्तकात आणखी दुसऱ्या पुस्तकाचे संदर्भ असतात, तिसऱ्या पुस्तक एकमेकांवर अवलंबून असतात. तर तुम्हाला ती मालिका किमान 10 पुस्तकं, 20 पुस्तकं, 50 पुस्तकं असं बसून वाचावं लागतं आणि मग ते घडतं सगळं. तर हे जे बोलणं आहे सगळं हे तसं घडतं. आता माझं वय झालं आणि मग या वयानंतर जगण्याची एक भूमिका तयार होते आणि संदर्भांची एक जगण्याची कथाच तयार होते. आणि त्या कथेत मग हे सगळे येतं. आजचं वातावरण असेल, भविष्यकाळ असेल, 40 लाख वर्षापूर्वीचा मानवाचा प्रवास असेल, विज्ञान असेल, भूगोल असेल, इतिहास असेल, असं सगळी एक दिशा तयार होते आणि मग त्यातनं बडबड होते. आणि मग लोक उत्सुकतेने विचारतात कुठं, तो मानववंशशास्त्र वाचलं पाहिजे. तो महत्त्वाचा विषय आहे आणि तो मला वाटतं फार लहानपणापासून शिकवलं पाहिजे. अगदी 5वी वर्गापासून मानववंशशास्त्र शिकवायला सुरुवात केली पाहिजे आणि पुढची 10 वर्ष शिकवलं पाहिजे सलग. आणि तो सगळ्यांनी वाचलं पाहिजे. मानववंशशास्त्राची पुस्तकं वाचली पाहिजे आणि ती खूप आहेत. अख्ख्या जगाचा प्रवास त्यात मांडला आहे.
ते वाचलं ना तरी मानवी शांतता येईल. आता ही पुस्तकं कुठे आहेत मला नाही माहिती. मी ती वाचत आलो आडवी तिडवी आणि कशी वाचत आलो आणि मग ते त्यातनं एक दिशा ठरली की माणूस कोण. माझ्या लिखाणातही सारखं येतं आदिम काळ असं सारखं येतं. मला त्या माणसांची आजपर्यंत आपल्या प्रवासाची उत्सुकता आहे. मग ते सगळं येत राहतं. तर मग मला असं वाटतं की तुमच्या जवळची वाचनालयं तुम्ही धुंडाळायला सुरुवात करा. पुस्तकं धुंडाळणं, पुस्तकांच्या मागे लागलं की संदर्भ मिळत जातात आणि एकदा वाचनाचा नाद लागला ते आडवं तिडवं काहीतरी होत राहतं आणि मग ते इतकं येत राहतं आणि तुम्ही मग एवढा संग्रह होत राहतो की ते मग कुठल्या पुस्तकात कितव्या नंबरच्या पानावर वगैरे असं शक्यच नाही लक्षात राहणं. सोपं असं आहे की तुम्ही पण वाचायला लागा आणि चर्चा करत राहायला पाहिजे. पुस्तकांच्या चर्चा होत राहायला पाहिजेत. मी मग पुस्तकांच्यासाठी जर तसं विचारलं जातं, काही लोकांनी मला विचारलं की संदर्भ कुठं मिळतील, तर खूप संदर्भ आहेत. 2-3 भाषांमध्ये तुम्ही वाचू शकता. तर ते देऊ आपण. मग मला आवडलेली पुस्तकं किंवा हे वाचा, आवर्जून वाचा असं सांगता येईल. महत्त्वाचं म्हणजे 3-4 उल्लेख करतो आणि थांबतो. महात्मा फुलेंची सगळी पुस्तकं वाचा. ते जे समग्र वाङ्मय आहे महात्मा फुलेंचं महाराष्ट्र सरकारनं छापलेलं, यदी फडके आणि हरी नरकेंनी संपादित केलेलं, ते इतकं उत्तम आहे. आंबेडकरांचं सगळं साहित्य वाचलं गेलं पाहिजे आणि मुळात एक आहे की आंबेडकरांचं सगळं साहित्य अजून मराठीत आलेलं नाही, ते आणलं गेलं पाहिजे. गांधींचं सगळं साहित्य वाचलं पाहिजे. एक जाताचा संदर्भ सांगायचा तुम्हाला. व्यक्तिशः लेखक म्हणून जगात आजही खूप खपणाऱ्या लेखकाचं नाव महात्मा गांधी आहे. म्हणजे जगात सर्वाधिक खपणारा ग्रंथ बायबल आहे. पण व्यक्तिशः किंवा तुम्ही मराठीत ज्याला इंडिव्हिज्युअल म्हणता, असं लेखक जो आहे तो जगात सर्वाधिक खपणारा आजही महात्मा गांधी आहे. महात्मा गांधींची 101 पुस्तकं आहेत आणि ती जगभर आणि महात्मा गांधींनी खूप लिहिलं आहे. त्यांनी फक्त ते स्वातंत्र्य वगैरे नाही, त्यांनी इतके विचार मांडलेत ना. आणि आंबेडकर, फुले आणि महात्मा गांधी याचं मिश्रण करून वाचलं ना अफाटच आहे तुमची. आणि मग तुम्ही इतिहास उकरायला जा. मग शिवाजी महाराजांचा असेल, मोगलांचा असेल, भारताचा 2000 वर्षाचा इतिहास उपलब्ध आहे, खूप उपलब्ध आहे. हे जामिया मिलिया आहे किंवा अलीगड मुस्लिम विद्यापीठ आहे, तिथं मोठं संदर्भ ग्रंथालय आहे, मोठं आणि खूप अधिकृत लिहिली गेलेली पुस्तकं आहेत. त्या अलीगड मुस्लिम विद्यापीठात वशीला लावलं पाहिजे. कोणाला तरी जाऊन भेटायचं आणि लायब्ररीत बसतो, देतात विद्यापीठात, देतील परवानगी. इथं पुण्यातल्या विद्यापीठातही जयकर म्हणून वाचनालय आहे. विद्यापीठं जी आहेत ना त्यांची पण ग्रंथालय बऱ्यापैकी समृद्ध आहेत. त्या ग्रंथालयांचा वापर झाला पाहिजे आणि तुमच्या आवडीचं काही वाचा ना त्यात. मग विज्ञान असतील, इतिहास असतील, शेती असेल, काही. या जगातल्या कुठल्याही विषयावर पुस्तकं लिहून तयार आहेत. मराठीत सुद्धा आहेत. मराठी पण प्रचंड समृद्ध आहे. आपलं काय होतं, कोणीतरी दुसऱ्यांना सुचवायचं आणि मग आपण तेवढंच वाचतो आणि तो पानसट रस वाटतो मला की दुसऱ्यांना सांगायचं यात गॉसिप आहे, मजा आहे. आणि मग मलाही वाटतं की हां, हे गॉसिप कळलं तर बरं होईल, तर ते एक पुस्तक सुचवा ना सर. तसं करण्यापेक्षा ना पुस्तकाची माहिती घ्यावी, पण त्याविषयीची माहिती घ्यावी आणि लायब्ररी धुंडाळत राहावं. प्रचंड उपलब्ध आहे आणि जवळजवळ 2-1 हजार वर्षाचं कागदांचा इतिहास 2000 वर्षांचा आहे, तो सगळीकडे उपलब्ध आहे. पुस्तकांच्या मागे जावं लागेल तुम्हाला. याला त्याला संदर्भ विचारण्यापेक्षा आपण एकमेकांना देऊ ते, कारण तो मायेचा, प्रसाराचा, संसर्गाचा खेळ आहे. तर तो संसर्ग करत राहू आपण. पण मला नाही फारसं फाडकन आठवत कुठं वाचलं म्हणून. म्हणजे मी जो शिवाजी महाराजांचा इतिहास वाचला आहे तो दिल्ली आग्र्याला वाचलेला आहे आणि माझ्याकडे शिवाजी महाराजांची वेगळीच माहिती उपलब्ध आहे. फार छान आहे. इथं जे आपल्याकडं बटबटीत इतिहासकाराने ते स्वाभिमानानं, अभिमानानं, अस्मिता असं काहीतरी करतात ना, ते खरं गरजेचं नाही. हे यांचं भावनाशील होऊन बसतं. तर एवढा ग्रेट इतिहास उपलब्ध आहे त्या शिवाजी महाराजांचा. तर ते आहे. एशियाटिक लायब्ररीमध्ये औरंगजेबाची 70,000 पानं पडली आहेत अखबारात. ते जाऊन तपासलं पाहिजे. त्यातली 7-8 हजार आता उघड झाली आहेत. तेही का दडवून ठेवतात मांजराच्या ओळसारखं मला नाही माहिती, पण हे सगळं उघड केलं ना, हा देश फारच अफाट आहे. बुद्धाकाळापासूनचे जे संदर्भ आहेत, महावीर जैन वाङ्मय वाचलं पाहिजे. आता त्याला ते धर्माचं नाव नाही. जैन हा मुळात धर्म नाही, ती विचारधारा आहे. बुद्ध किंवा जैन यांनी धर्म स्थापन केलेलं नाही. माणसांनी कसं जमलं एवढं कशाला एक वाक्य सांगून ठेवतो तुम्हाला. हिंदू म्हणून पण एक विचारधारा आहे, ती नेमकी कळलेलीच नाही लोकांना.
म्हणजे महावीर, गौतम बुद्ध आणि कोणीही संस्थापक नसलेले हिंदू धर्म अशी ती जगण्याची शैली आहे. इथं जातीभीतींना काही अर्थ नाही त्या हिंदूंमध्ये, पण ते केलं गेलं आणि हिंदूंची वाट लागली. म्हणजे हिंदू धर्म नावाची जी काही आत्ता संकल्पना आहे त्याची वाट लागली. तो धम्मासारखंच आहे, बुद्धाच्या धम्मासारखं किंवा जैनाच्या जैनिझमसारखंच आहे ते हिंदुइझम. फार वेगळं आहे, प्रत्यक्ष पुस्तकी धर्मांपेक्षा हे फार वेगळं आहे. आणि या तिन्हींची स्थापना भारतातच झाली किंवा इथंच जन्म झाला हे लक्षात घ्या. तर जैन वाङ्मय अफाट आहे. जैनांनी तर प्रचंड लिहून ठेवलं जैन मुनींनी. तर मग जैन मुनींचे जिथं जिथं आश्रम आहेत त्यांच्या आश्रमात शिरा. ते बऱ्यापैकी मराठीत पण येत आहे आता, पण पालीत उपलब्ध आहे, प्राकृतात उपलब्ध आहे, संस्कृतमध्ये पण उपलब्ध आहे. तर तुम्ही जा, थोडं भाषा शिका. आणि एवढे संदर्भ आहेत ना जैन मठांमध्ये, मौलिक साहित्य पडलेलं आहे. तर हे बौद्ध मठांमध्ये मौलिक साहित्य पडलं आहे, जैन मठांमध्ये. आणि जैन मठांमध्ये तर एक आहे की ती लिखाणाची शैली तिथं विकसित झालेली आहे. आणि त्यांनी त्या गद्य विद्य पद्य या पद्धतीनं, दोन्ही पद्धतीनं जगातल्या सगळ्या विषयांवर लिहिलं आहे. तत्त्वज्ञानं लिहिली, शेतीविषयक लिहिलंय, खगोल भूगोल, असं कितीतरी जैनांचं इतकं वाङ्मय ना, तुम्हाला जाऊन शोधावं लागेल. मठांमध्ये घुसायचं, नम्रपणे नमस्कार करायचे, पाया पडायचं आणि वाचू द्या म्हणायचं आणि त्यांचंच मार्गदर्शन घ्यायचं. पुण्यात कात्रजला जो जैन मंदिर आहे, त्या मुनींचं नाव मी विसरलो, त्यांच्याकडे खूप संदर्भ आहेत. तिथं पुस्तकं आहेत खूप सारी. त्यांचा अभ्यास केला पाहिजे, मग तुम्हाला इतिहास कळतो खूप मोठ्या प्रमाणात. आणि जैनांकडं तो देशाचा इतिहास आहे, बौद्धांकडं तो देशाचा इतिहास आहे. देश म्हणताना पुन्हा परदेशांचं पण आहे. व्यापारीन बिपारीन प्रचंड, म्हणजे अरब व्यापारी, चिनी व्यापारी, यांची सगळी माहिती उपलब्ध आहे. आणि मग जगाचा इतिहासही कळतो. नुसतं राज्यकर्त्यांचा इतिहास नाही, राजकारण्यांचा इतिहास नाही, सप्तदिशांचा इतिहास नाही. शेतीबद्दल लिहिलं आहे, कलांवरची खूप पुस्तकं आहेत, विज्ञानावरची प्रचंड पुस्तकं आहेत. विज्ञान म्हणजे आत्ता शोध लागायला लागले, याला विज्ञान नाही म्हणत. ही सृष्टीच मुळात विज्ञान आहे. धर्म ही सुद्धा एक वैज्ञानिक कल्पना आहे, याच्यावर बोलू आपण. ही सृष्टीच विज्ञान आहे. तर मग विज्ञानाचे मग शोध जे लागत गेले त्याचे 1,500-2,000 वर्षाचे संदर्भ आहेत. अरबस्थानातल्या वैज्ञानिकांचे संदर्भ आहेत, प्रचंड उपलब्ध आहे. तुम्हाला वाचावं लागेल दादा, तुमचं तुम्हाला शोधावं लागेल, तुमचं तुम्हाला उभं राहावं लागेल. आणि लक्षात घ्या, आम्ही जगण्याचे अनेक उद्योग करत राहिलो, पोट भरण्याचं करावं लागतंच आपल्याला, सुटत नाही ते. आपल्या कष्टावरच आपण उभं राहायचं असतं. तर कष्ट करत करत आहे ना, वाचत राहिलो तर फार मजा येईल. तुम्ही फार मग शांत समजूतदारही होत राहता. भांडकुदळ पण होता बरं का, म्हणजे तुम्ही भांडायला पण लागता, पण ती भांडणं गोडवेची असतात, द्वेषाची नसतात. फार छान येते, मजा येते त्यात. मग आवाज वाढवून बोला, ठामपणा, मजा येते. त्या जगण्याचा आनंद बडबडण्यात आहे. तर बडबडीला वाचनाचा पाठिंबा असेल तर आणखी जगातल्या कुठल्याही क्षेत्राची तुम्हाला परीक्षा द्यायची असेल तर वाचनच करावं लागतं. वाचनांनी तुम्ही कुठल्याही परीक्षा सहज देऊ शकता. म्हणजे वरवधू परीक्षा होते ना, त्यालाही वाचनच लागतं असं माझं मत आहे. म्हणजे मग बाकीच्या त्या 17-60 परीक्षा, कुठलीही परीक्षा तुम्हाला वैमानिक व्हायचं असलं तरी वाचनाची गरज असते. मग काही वाचा, साहित्य वाचा, विज्ञानाचं वाचा. साहित्याच्या वाचनानं भाषा विकसित होते. हे जे कथा कादंबऱ्या वाचा म्हणत राहतो मी सगळ्यांना, याचं खरं कारण माणसांच्या प्रवृत्ती, माणसांचं मानसशास्त्र आणि भाषांचा दांडगा अभ्यास होतो. हे खूप माणसं सांगतात, आम्ही इकडं पर्यटनाला चाललो आहे, कोणी भेटायला आलं मला आणि आम्ही गुरुजी आग्र्याचं ताजमहल पाहायला आणि वायनाडला गेलो होतो केरळातल्या, असं कोणी म्हटलं की बोलाय अर्धा तास, असं मी म्हणतो. तर त्यांना बोलता येत नाही. फिरलो, काय पाहिलं? निसर्ग पाहायला म्हणतात. इतके भोंदू असतात ना. सृष्टी, आभाळ हेच निसर्ग आहे. निसर्ग वेगळा नसतो. मुंबई म्हणजे निसर्गच असतो. वायनाडमध्ये पण निसर्गच असतो. जंगलं, वाळवंट, नद्या, डोंगर सगळं निसर्गात येतं. माणूस निसर्गात येतो. सिमेंटच्या इमारती निसर्गात येतात. कर्मकांड सगळं निसर्गात येतं. त्यांनी जाऊन निसर्ग पाहिलं तर मला भयंकर धक्का बसतो. म्हणजे तिथं काय वेगळा निसर्ग आहे. तर मग मला असं वाटतं, भाषा यायची असेल, वायनाडला आपण काय पाहिलं ते समजून घ्यायचं असेल, तर त्याच्यावर 10 मिनटं, 5 मिनटं, 15 मिनटं बोलता आलं पाहिजे. वायनाड काय, त्याची स्वतःची वर्णनं करता आली पाहिजेत. कोणीतरी सांगितलं वायनाडला फार चांगलं आहे, निसर्ग आहे तिकडं,
ते मराठवाड्यातले लोक कोकणाकडे आले म्हणतात काय निसर्ग आहे ना, अरे मग तुमच्याकडेही देखणाच निसर्ग आहे ना, सृष्टीत कसं सुंदर सुंदर असेल. तर प्रवास केल्यानंतर बोलता आलं पाहिजे, तर मग त्याला भाषाच पाहिजे. परीक्षा द्यायला, माणसांमध्ये उडबस करायला, जगायला भाषेशिवाय पर्याय नाही. आणि चांगली भाषा कथा कादंबऱ्यांमधनं येते. कथा कादंबऱ्या बळजबरीनं का होईना वाचल्याच पाहिजेत. आणि एकदा चटक लागली ना, मग तुम्हाला फारच उत्सुकता लागते. आणि अजून एक बोलायचं आठवलं म्हणून, व्हिडिओ लांबला तरी चालेल पण एक महत्त्वाचं बोलतो. माझ्या आयुष्याचा आवडता एक लेखक आहे असं म्हणणारे लोक मला भोंदू वाटतं. कधीही कुठल्या लेखकाच्या प्रेमात पडायचं नसतं. माझा आवडता लेखक हे वाक्यच चुकीचं आहे. त्या लेखकाचं वाचा तुम्ही, त्याचा सन्मान करा तुम्ही, पण माझा आवडता नका. दुसरेही वाचा, जगात इतके लेखक आहेत ना, इतके लेखक आहेत, सगळ्यांचं वाचा. आणि मग तुम्हाला विषयांची आवड असू शकते, लेखकाची आवड नाही. कारण एक लेखक कधीही, एक लेखकानं 100 पुस्तकं लिहिली ना, ती एका दर्जाची कधीच लिहित नाही तो, त्याचं वर खाली चालू असतं. कला ही समतल पातळीवर नाही चालत, त्याला डाकाव असतं सगळं, वर येईल कधी, खाली जाईल कधी. त्यामुळे एका लेखकाच्या प्रेमात पडणं, एका चित्रकाराच्या प्रेमात पडणं, एका संगीतकाराच्या प्रेमात पडणं, एका चित्रपट निर्मात्याच्या नाही. जग इतकं विशाल आहे ज्ञानाचं, तुम्ही कोणावरही प्रेम करू नका. उलट तुमच्या आनंदासाठी वाचा. आणि माझ्या आवडीचं आहे तर असं प्रेमात पडणं नाही, अशी लाईनबाजी करू नये. कुणीही वाचावं. मला आवडलेली पुस्तकं आहेत, काही पुस्तकं आवडू शकतात तुम्हाला, लेखक आवडीचं असणं हे जरा भोंदू वाक्य वाटत राहिलं मला. आणि मलाही कोणी सांगायला तुम्ही खूप आवडता लेखक आहात असं म्हटलं की मी संकोचून जातो आणि सांगतो दादा असं नसतं, जगात फार विपुल पडलं आहे खूप, आणि बाप आहेत लिहिणारे, आणि खूप आहे ना. अजून तर जग नष्ट व्हायचं आहे, त्याला 5-1 लाख वर्ष लागणार आहेत म्हणे. तोवर किती लिहिणारे दांडगे लोक येतील, हे अफाट आहे. ते वाचलं पाहिजे. काही वाटलं कमेंट करा, त्याचीही उत्तरं देत बसतो. आणि काही महत्त्वाची पुस्तकं आहेत ती सुचवतो, मला आवडलेली काही पुस्तकं आहेत, माझ्या आयुष्याच्या घडणीतही आणि इतरांनी वाचावी असं वाटणारी काही पुस्तकं आहेत, ती मी देतो, संदर्भ देतो. ती शोधतो आधी, म्हणजे काय तुम्हाला दाखवायला मुखपृष्ठ तरी. आणि जर तुम्ही म्हणाल की नको मुखपृष्ठ, तुम्ही थोडं तसंच सांगा तर तसंही, कारण मी याच्यात काही वापरत नाही आहे ग्राफिक वगैरे, साधा व्हिडिओ करतो. आणि लोक ती तक्रार करत राहतात की स्टुडिओ पद्धतीचं शूटिंग नसतं, त्यामुळे लोक अल्गोरिदममध्ये वगैरे, तर मला काही घेणं नाही त्याचं. माझं मी बोलून ठेवतो, माझी पोरं ऐकत राहतात आणि बडबडत राहतो. धन्यवाद.